याच्यापूर्वी आपण निसर्गवादी विचारसरणी म्हणजे काय, निसर्गवादी विचारसरणी केव्हा सुरू झाली हा भाग पाहिलेला आहे. प्रामुख्याने आपण बघितलं की निसर्गवादी विचार हा फ्रान्समध्ये सुरू झाला आणि हा विचार 18व्या शतकाच्या मध्यास सुरू झाला. प्रामुख्याने क्वेस्ने, तुरोगो, मिरायू हे जे अर्थतज्ञ होते, या अर्थतज्ञांनी निसर्गवादी विचार मांडला आणि याच्यामध्ये त्यांनी व्यापाराऐवजी शेतीला महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान दिलेलं होतं. आता निसर्गवादी विचार का निर्माण झाला, निसर्गवादी विचार निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक किंवा कोणकोणती कारणं त्याला जबाबदार ठरली याचाही आढावा आपण मागच्या तासाला पाहिलेला आहे. यानंतर निसर्गवादी विचाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा निसर्गवादी विचार कोणकोणत्या प्रकारचा होता याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यापैकी पहिलं त्यांचं जे तत्त्व होतं जे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ते म्हणजे नॅचरल ऑर्डर किंवा त्यालाच आपण नैसर्गिक व्यवस्था असं या ठिकाणी म्हणतो. आपण बघितलं व्यापारवादामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल करण्यासाठी आयात निर्यातीवरती अनेक प्रकारची बंधनं घालण्यात आली. त्याच्यासाठी अनियंत्रित राज्यसत्ता असली पाहिजे अशा प्रकारचं मत मांडण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की व्यक्ती स्वातंत्र्यावरती, मालमत्तेवरती अनेक प्रकारची बंधनं लादली गेलेलं आपल्याला दिसून आलं. परंतु निसर्गवाद्यांनी याला पूर्णपणे विरोध केला. निसर्गवाद्यांचं मत असं होतं की मनुष्य हा निसर्गताच स्वतंत्र असतो. त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती, त्याच्या मालमत्तेवरती कोणत्याही प्रकारची बंधनं घालण्याची आवश्यकता नसते. कोणत्याही प्रकारच्या खाजगी व्यवहारामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसते, ज्यामुळे समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. मानव मुळातच निसर्ग नियमानुसार स्वतंत्रपणे वावरत असतो. त्या दृष्टीने नैसर्गिक व्यवस्थेची ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता नैसर्गिक व्यवस्थेमध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे मिनिंग ऑफ नॅचरल ऑर्डर किंवा नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय. आता नैसर्गिक व्यवस्था म्हणजे नेमकं काय याची निश्चित अशा प्रकारची व्याख्या निसर्गवाद्यांना या ठिकाणी करता आलेली नाही. तरीसुद्धा त्यांच्या मते ज्या नियमानं निसर्गातलं प्राणी जीवन नियंत्रित केलं जातं, ज्या नियमानं निसर्गातलं प्राणी जीवन म्हणजे पशु, पक्षी, मानव यांचं जे काही जीवन आहे, यांची जी काही वर्तणूक आहे ती नियंत्रित केली जाते, त्या नियमावर आधारित असलेली व्यवस्था म्हणजे निसर्ग व्यवस्था होय. आणि त्यांनी पुढं असं म्हटलं की परमेश्वराने मानव जातीच्या सुखासाठी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली आहे आणि या व्यवस्थेला सुद्धा आपण नैसर्गिक व्यवस्था असं या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्कोप ऑफ नॅचरल ऑर्डर, नैसर्गिक व्यवस्थेचे स्वरूप. निसर्गवाद्यांच्या मते नैसर्गिक व्यवस्था ही ईश्वर निर्मित अशा प्रकारची व्यवस्था असते. ईश्वराने मानव जातीला दिलेली ती एक प्रकारची देणगी असते आणि ही व्यवस्था सर्वव्यापी व अविनाशी स्वरूपाची असते. म्हणजे काय तर ही व्यवस्था जगात सर्व ठिकाणी असते व ती कधीही न बदलणारी आणि चिरकाल टिकणारी असते. त्याचप्रमाणे व्यवस्था स्वतंत्र, सार्वभौमत्व, शिस्त, मालमत्ता, सुव्यवस्था आणि व्यवस्थितपणा यावर आधारलेली असते. अशी निसर्ग व्यवस्था ईश्वराने निर्माण केलेल्या नियमानुसार चालते. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा कधीही त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याच्यामुळं मानवाचं आणि मानवी जीवनाचं हित घडून येतं. अशा प्रकारचा जो विचार आहे तो विचार निसर्गवाद्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. याच्या उलट निसर्गवाद्यांनी हेही सांगितलं की बाबा निसर्गवादी किंवा निसर्ग व्यवस्था ही श्रेष्ठ असते. याच्या उलट सरकारने निर्माण केलेली जी काही व्यवस्था असते ती व्यवस्था किंवा त्या व्यवस्थेमध्ये मात्र अनेक प्रकारचे दोष असतात.
कारण ती मानवानं किंवा सरकारने निर्माण केलेली असते. सरकारने निर्माण केलेली व्यवस्था सर्वव्यापी व अविनाशी नसते. ती नेहमी बदलणारी असते. ती अल्पकाळ टिकणारी असते. त्याच्यानंतर सरकारने ही व्यवस्था चालवण्यासाठी जे काही नियम तयार केलेले असतात, जे कायदे तयार केलेले असतात, त्यामध्ये सारखा जो काही बदल असतो तो बदल त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बिनचूकपणा ज्याला आपण म्हणतो तो बिनचूकपणा या ठिकाणी नसतो. म्हणून मनुष्य निर्मित ही जी काय व्यवस्था आहे ती व्यवस्था मानवाला हितकारक ठरू शकत नाही. अशा रीतीने निसर्गवाद्यांच्या मते निसर्ग व्यवस्था आणि निसर्ग नियम हे मानवाने निर्माण केलेल्या व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ आणि उपयुक्त ठरत असतात. म्हणून सरकारी नियम किंवा कायदे हे सुद्धा निसर्ग नियमावर आधारित असावेत. सरकारी कायदे ही निसर्ग नियमाची प्रतिकृती असली पाहिजे. निसर्ग नियमांना आदर्श मानूनच सरकारने त्यानुसार कायदे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. म्हणजेच सरकारने समाजातील सर्व व्यवहार निसर्ग नियमानुसार केले, आर्थिक जीवन निसर्ग नियमानुसार नियंत्रित केले, निसर्ग नियमानुसार वर्तन ठेवले तर त्याच्यामुळं सर्वांची प्रगती साधेल, सर्वांचं हित साध्य होईल. असा जो व्यापक विचार आहे तो व्यापक विचार निसर्गवाद्यांनी निसर्ग व्यवस्था या संकल्पनेमध्ये मांडलेला आहे. त्याच्यानंतर यातला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे नॉलेज ऑफ ॲक्वायर ऑफ नॅचरल ऑर्डर. म्हणजे काय तर अशा नैसर्गिक व्यवस्थेची ओळख कसं करून घ्यायची, अशा नैसर्गिक व्यवस्थेची ज्ञानप्राप्ती मानवानं कसं करून घ्यायचं हा भाग या ठिकाणी आहे. निसर्गवाद्यांच्या मते नैसर्गिक व्यवस्था निसर्ग नियमानुसार निर्माण केलेली असते आणि ही निसर्ग व्यवस्था ईश्वराने निर्माण केलेली आहे. ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात असतो. त्याचं मनन चिंतन आणि आत्मपरीक्षण जर मानवानं केलं तर निसर्ग व्यवस्था काय आहे, निसर्गाचे नियम काय आहे हे मानवाला कळू शकतं. असं मत निसर्गवाद्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय त्यांनी याच्यामध्ये असाही विचार मांडला की नीड ऑफ नॉन इंटरफेरन्सिंग पॉलिसी. म्हणजे काय तर निरहस्तक्षेपाच्या धोरणाची आवश्यकता. आता संपूर्ण जगातलं जे काही पशु पक्षी मानव हे जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया करतात, त्यांचं ते जे काही हित साध्य करून घेतात, संपत्ती मिळवतात, तर ह्याचं संपूर्ण नियंत्रण हे निसर्ग व्यवस्थेद्वारे केलं जातं. या संपूर्ण प्रक्रिया निसर्ग नियमाद्वारे देशामध्ये घडत असतात. त्याच्यामुळं या व्यवहारामध्ये सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता या ठिकाणी नसते. सरकारने व्यक्तीच्या कोणत्याही कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये. पूर्णपणे निसर्ग नियमानुसार व्यक्तीला कार्य करू द्यावं. नैसर्गिक व्यवस्थेनुसार त्यांचे व्यवहार या ठिकाणी झाले पाहिजेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असू नये. असं जर झालं तर देशातील व्यक्तींचं, समाजाचं आणि संपूर्ण देशाचं या ठिकाणी हित घडून येईल. अशा रीतीने नॅचरल ऑर्डर किंवा नैसर्गिक व्यवस्थेची संकल्पना निसर्गवाद्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं आणि ही सर्वात महत्त्वाची निसर्गवाद्यांची संकल्पना आहे. त्यानंतर दुसरी जी निसर्गवाद्यांनी मांडलेली संकल्पना आहे ती म्हणजे प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर. म्हणजे काय तर शेतीचं श्रेष्ठत्व. आपण व्यापारवादी विचारसरणीमध्ये बघितलं की व्यापारवाद्यांनी व्यापाराला महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं. त्यांच्या मते व्यापारामधूनच आंतरराष्ट्रीय व्यापार जर आपला झाला, अनुकूल व्यापार आपण जर ठेवला तर त्याच्यामधूनच सोन्या चांदीसारखे जे काही मौल्यवान धातू आहेत, जी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्याला प्राप्त होते. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या देशाचा जो काही विकास आहे तो विकास होतो. म्हणून व्यापारवाद्यांनी अशा प्रकारच्या व्यापाराला संपत्ती मिळवण्याचं साधन असं म्हटलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या मते उत्तम व्यापार असतो, दुय्यम उद्योग असतो आणि कनिष्ठ शेती असते. याच्या उलट
मत निसर्गवाद्यांनी मांडलं. निसर्गवाद्यांनी शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं. त्यांचं मत असं आहे की शेतीमधून जी काही संपत्ती, शेतीमधून जे काही विविध प्रकारचे अन्नधान्य निर्माण होतं, विविध प्रकारचा कच्चा माल निर्माण होतो, भाजीपाला निर्माण होतो, फळे निर्माण होते, हे जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाला व्यापारवाद्यांनी प्रामुख्याने संपत्ती असं म्हटलेलं. म्हणून निसर्गवाद्यांच्या मते शेती हेच संपत्तीचं उगमस्थान आहे. शेतीमधून निर्माण झालेल्या वस्तू हीच संपत्ती असते. त्यामुळं निसर्गवाद्यांच्या मते उत्तम शेती असते, दुय्यम उद्योग असतो आणि कनिष्ठ अशा प्रकारचा व्यापार या ठिकाणी असतो. आता या ठिकाणी शेतीच्या श्रेष्ठत्वाच्या संकल्पनेमध्ये निसर्गवाद्यांनी कन्सेप्ट ऑफ नेट प्रोडक्ट किंवा नेट इन्कमची संकल्पना मांडली. शेतीचं श्रेष्ठत्व ही जी संकल्पना आहे ती संकल्पना प्रामुख्याने अशा निव्वळ उत्पादनाच्या किंवा निव्वळ उत्पन्नाच्या संकल्पनेवर आधारित आहे. त्यालाच आपण वाढावा असं सुद्धा म्हणतो. आता शेतीमधून संपत्ती कशी निर्माण होते हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी निव्वळ उत्पादनाची संकल्पना मांडली. आता कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाचं कार्य आपण घेतलं तर त्या ठिकाणी काही उत्पादनाची घटकं आपल्याला नष्ट करावी लागतात. तसं शेतीमध्ये सुद्धा आहे. शेतीमध्ये उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला विविध प्रकारचे खतं, पाणी, कीटकनाशकं, त्याच्यानंतर विविध प्रकारची बियाणे, श्रम, वीज, ही जी उत्पादनाची घटकं आहेत ती घटकं नष्ट करावी लागतात, वापरावी लागतात. आणि ही उत्पादनाची घटकं, ही साधनं, ही संपत्ती नष्ट केल्यानंतर आपल्याला शेतीमधून उत्पादन मिळतं किंवा शेतीमधून संपत्ती निर्माण होते. निसर्गवाद्यांचं मत असं आहे की आपण शेतीमध्ये उत्पादनासाठी जेवढी साधनसामग्री वापरतो, नष्ट करतो, त्याच्यापेक्षा अधिक संपत्ती आपल्याला शेतीमधून प्राप्त होते आणि या अधिक संपत्तीला त्यांनी निव्वळ उत्पादन किंवा निव्वळ उत्पन्न असं म्हटलेलं. म्हणून त्यांनी सूत्र दिलं की बाबा निव्वळ उत्पादन बरोबर उत्पादन प्रक्रियेत नष्ट झालेली संपत्ती वजा एकूण उत्पादन किंवा एकूण उत्पन्न होय. आता त्याच्यापुढे त्यांनी असं सांगितलं की बाबा सोर्सेस ऑफ नेट प्रोडक्ट किंवा ॲग्रिकल्चर, निव्वळ उत्पादन किंवा उत्पन्नाची निर्मिती शेतीतून होते. ती कशी होते तर निसर्गवाद्यांचं मत असं आहे की शेती हाच असा व्यवसाय की ज्या व्यवसायामधून संपत्ती प्राप्त होते. उद्योगातून वाढावा निर्माण होत नाही, व्यापारातून वाढावा निर्माण होत नाही. वाढावा किंवा निव्वळ उत्पादन हे शेतीमधूनच निर्माण होतं. म्हणजे जेवढा आपण मुठभर पेरलं की पोतभर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं, याला आपण वाढावा असं म्हणतो. 1000 रुपयाची उत्पादन घटका आपण तिथं वापरली तर 1500 रुपयाचं किंवा 1500 रुपयाचं उत्पन्न आपल्याला तिथे मिळतं. 500 रुपयाचा जो वाढावा मिळाला त्याला आपण निव्वळ उत्पादन किंवा निव्वळ उत्पन्न असं म्हणतो. आता हे शेतीमध्येच का प्राप्त होतं तर निसर्गवाद्यांच्या मते शेतीमध्ये व्यक्ती श्रम करतो, उत्पादनाची साधनं वापरतो उत्पादनासाठी, त्याच्याबरोबरच निसर्गाची साथ त्या ठिकाणी मिळते. म्हणजे चांगला पाऊस म्हणा, योग्य हवामान, सूर्यप्रकाश, हे जे काही नैसर्गिक घटक आहेत त्या नैसर्गिक घटकाची साथ त्या उत्पादनाला मिळते आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण जेवढी उत्पादनाची साधनं वापरली त्याच्यापेक्षा अधिक उत्पादन किंवा अधिक उत्पन्न आपल्याला शेतीमधून प्राप्त होत असलेलं या ठिकाणी दिसून येतं. हा जो प्रकार आहे तो प्रकार इतर उद्योग आणि व्यापार या दोन क्षेत्रामधून निर्माण होत नाही असं त्यांचं मत आहे. आता उद्योगाचं घेतलं आपण तर साखर कारखान्यामध्ये समजा आपण 10 टन ऊस साखर कारखान्याला घातला तर त्या 10 टन ऊसापासून 10 टन साखर निर्माण होणार नाही, त्याच्यापेक्षा कमी निर्माण होतं. शेतीमध्ये तसं नाही, मूठभर धान्य पेरलं तर पोतभर धान्य आपल्याला उपलब्ध होतं. म्हणून शेती सोडून उद्योग व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा वाढावा मिळत नाही. उद्योगामध्ये फक्त शेतीमधल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या वस्तू निर्माण केल्या जातात. कच्च्या मालापेक्षा अधिक पक्का माल तिथं निर्माण होत नाही. आणि व्यापारी क्षेत्रामध्ये
शेती क्षेत्रामधल्या कच्च्या मालावर उद्योगामध्ये पक्का माल निर्माण केला जातो आणि या पक्क्या मालाची फक्त उलाढाल किंवा खरेदी विक्री करण्याचं काम व्यापारामध्ये केलं जातं. त्यामुळं तिथंही वाढावा निर्माण होत नाही, उद्योगामध्येही वाढावा निर्माण होत नाही. शेतीमध्ये मात्र निसर्गाची साथ मिळते, त्याच्यामुळं वाढावा निर्माण होतो. निव्वळ उत्पादन वाढतं, निव्वळ उत्पन्न त्या ठिकाणी वाढतं. म्हणून शेती हाच प्रामुख्याने संपत्ती निर्माण करणारा महत्त्वाचा अशा प्रकारचं क्षेत्र आहे. हे जे मत आहे ते मत निसर्गवाद्यांनी मांडलं. त्याच्यानंतर पुढे निसर्गवाद्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲग्रिकल्चर इज अ प्रोडक्टिव्ह बिझनेस. अधिक उत्पादन त्याच्यामध्ये होतं उत्पादन घटकापेक्षा, त्याच्यामुळे शेती हाच उत्पादक व्यवसाय आहे असं या लोकांचं मत आहे किंवा निसर्गवाद्यांचं मत आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी निव्वळ उत्पादनाची संकल्पना मांडली. म्हणून शेती हा उत्पादक व्यवसाय आहे. शेतीमध्ये कार्य करणारा जो काही शेतकरी आहे तो शेतकरीसुद्धा उत्पादक अशा प्रकारचा श्रमिक आहे. याच्या उलट उद्योग आणि व्यापारामध्ये गुंतलेले जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्ती मात्र अनुत्पादक आहेत असं त्यांचं मत होतं. उद्योगामध्ये केवळ कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातं आणि व्यापारामध्ये केवळ पक्क्या मालाची उलाढाल केली जाते, खरेदी विक्री केली जाते. तिथं जादा किंवा वाढीव उत्पादन होत नाही. म्हणून शेती हाच उत्पादक व्यवसाय आहे. बाकीचे उद्योग आणि व्यापार हे जे काही क्षेत्र आहेत ते अनुत्पादक क्षेत्र आहेत. अशा पद्धतीचं जे काही मत आहे ते मत या ठिकाणी व्यापारवाद्यांनी मांडलेलं आहे. अशा रीतीने नॅचरल ऑर्डर आणि प्रायमरीशी ऑफ ॲग्रिकल्चर ह्या दोन ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना व्यापारवाद्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या निसर्गवाद्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना म्हणून या ठिकाणी ओळखल्या जातात.